मागच्या वर्षी मी तुमच्या समोर एक माहिती सांगितली होती की मी 2 पुस्तकं ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. तर ती पुस्तकं मी आता छापील पुस्तकांमध्ये बनवून घेतलेले आहेत. त्याच्यातलं हे पहिलं आहे पानपाखरू. यामध्ये मी आपलं जे धरण, आपले गाव जे धरणामध्ये गेलं त्याची व्यथा मी या पानपाखरू पुस्तकामध्ये लिहिली आहे की सरकारची धोरणं आणि त्या धोरणांमधून उद्ध्वस्त झालेले आपले स्वप्नांतील गाव कशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर पाणी मोल होऊन जाते त्याची ही कथा याच्यामध्ये लिहिलेली आहे. तुम्हाला आठवतच असेल की आपला जो डेऱ्याचा धस असेल, त्या डेऱ्याच्या धसाच्या बाजूला एक आपली विहीर होती. त्या विहिरीतून पाणी घेऊन आपल्या सुवासिनी महिला हे पाणी घेऊन त्या डेऱ्याच्या धसाने आपल्या घरी यायच्या, त्याचं वर्णन यामध्ये मी केलेलं आहे. आपला जो मारुतीचं देवस्थान आणि त्याच्या समोर असलेला पार, या सगळ्यांचे वर्णन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आपलं जे जुनं गाव आहे त्याला मी जिवंत करण्याचा प्रयत्न या पानपाखरू या पुस्तकातून केलेला आहे. दुसरं पुस्तक आहे माझं ते रास पुस्तक. या रास पुस्तकामध्ये मी माझ्या शेतात केले जाणारे रास, या रासेचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की ही रास, देवाची रास का केली जाते. हजारो प्रश्न असायचे, पण या प्रश्नांची उत्तरं मला काही भेटत नव्हती. परंतु मोठं झाल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं कुठे ना कुठे आपल्याला शोधावे लागतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे म्हणून हे रास पुस्तक लिहिलं की ही रास कुठून आली, आपल्या पूर्वजांनी ही रास कशी आणली, काय आणली, त्यामागचा उद्देश काय, या सर्व गोष्टींचा उल्लेख मी या रास पुस्तकात केलेला आहे. आणि त्याच्या आधी आरवी पुस्तक हे लिहिलं होतं. हे आरवी पुस्तक हे माझ्याकडून एक ॲक्सिडेंटली झालं. ते म्हणजे माझा मित्र त्याची आई एका अपघातात वारली होती आणि अपघातात वारल्यानंतर माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न यायचा की बाबा आपल्या घरात जी करती व्यक्ती जर गेल्यानंतर त्या घरावर किती मोठं संकट येतं. आणि हे मनात एवढीच गोष्ट होती, परंतु ते मी लिहायला घेतल्यानंतर माझ्यासमोर हजारो अशा गोष्टी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून हे भले मोठं आरवी हे पुस्तक मी जन्माला घातलं. याच्यामध्ये आपल्या बनकर फाट्याचा सगळा प्रवास, आपल्या महिलांचा, त्याचप्रमाणे तरुण मुलींचा आयुष्य आणि आपले गरीब समाज याच्यामधून शिक्षणापुढे असलेले संघर्ष, हे सर्व मी या आरवी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. जर कुणाला हे पुस्तके पाहिजे असतील तर त्यांनी अमेझॉनवरून विकत घ्यावे किंवा मिशो किंवा माझ्याशी स्वतः संपर्क साधावा. तुम्हाला ही पुस्तकं घरपोच पाहायला भेटतील. थँक्यू, धन्यवाद. यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन बाळासाहेब दाजी मराठे, भैरवाई देवस्थान, सकाराम साबळे, सोमनाथ सिंगाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर जेवणाचं बारोडावाल्याला पाहुणे मंडळाची जेवणाची व्यवस्था खाली केलेली आहे आपल्या तिथे मंगल कार्यालय. त्यांनी सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा हे भैरवनाथच्या वतीने सांगण्यात येईल. धन्यवाद. आणि अध्यक्षाला विनंती पुढचा कार्यक्रम आपल्याला सुरू करा. हा, सकाराम साबळे. हॅलो. यात्रेनिमित्त इथं जमलेले आपले ग्रामस्थ आजी